करण्यासाठी नयनताई आम्ही आमंत्रित केलं. योग शिक्षिका आहेत. जवळजवळ 20 वर्षापासून योग क्षेत्रात त्या कार्यरत आहेत. पतंजली योग समिती हरिद्वाराच्या सामान्य सदस्य आहेत. दररोज सायंकाळी महिलांसाठी प्राणायाम वर्ग चालवतात. त्यांच्या नित्ययोगाच्या कार्यामुळे राज्यस्तरीय 3 पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ नाशिकद्वारा योग क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पुरस्कार प्राप्त 2022-2023 मध्ये. त्यानंतर नुकताच एक पुरस्कार अयोध्या येथे अखिल भारतीय योग शिक्षक महासंघातर्फे आयोजित कार्यक्रमात त्यांना स्वामी विवेकानंद लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड दिनांक 14 जून 2024 रोजी मिळाले आहे. म्हणजे याच महिन्यामध्ये त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. लातूर तालुक्यातील जवळजवळ 75 खेड्यात 2008 ते 2009 वर्षात योगाचा प्रचार व प्रसार त्यांनी केला आहे. योगाच्या त्या कार्यामुळे श्री बसव कुंडा यांना लंडनला पहिल्या आंतरराष्ट्रीय योगपीठाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा मान मिळालेला आहे. दिनांक 27 सप्टेंबर 2009 त्यांचा आपण सत्कार करणार आहोत. शीला कुलकर्णी मॅडमना मी विनंती करते की कुंदा मॅडमचा पण सत्कार करा. दीपक प्रज्वलन कार्यक्रम संपन्न होत आहे. यानंतर शीला कुलकर्णी मॅडम सरस्वती स्तवन सादर करतील. लागतंय का? हो. सरस्वती स्तवन शब्द गुंफीत जाता काव्य जन्माळे भावनांच्या फुलविण्या सामर्थ्य नमन आमचे तू स्वीकारी कीर्ती फुलविण्या देस संधी देवी दे होईल तमस्तकाते
सुधाताई टेकाळे आणि आमच्या संस्थापक अध्यक्ष शब्दांकित साहित्य मंचच्या नयनताई राजमाने आणि शब्दांकितच्या अध्यक्ष बडगे मॅडम आणि उपस्थित असलेल्या सर्व सन्माननीय कवयित्री. शब्दांकित साहित्य मंच म्हणजे सर्व ज्या साहित्यातली आवड असलेल्या मैत्रिणींनी मिळून तो स्थापन केलेला एक मंच आहे. खरं तर ह्या सगळ्या मैत्रिणी आधी सहजपणे एक आवडीनं म्हणून गप्पा गोष्टी करत साहित्यावर चर्चा देवाणघेवाण करत बसायच्या आणि त्यातूनच नयनताईंच्या डोक्यातनं ही कल्पना आली की आपल्या एक छान असा मंच असावा. मग त्या मैत्रिणींनी त्यांना शब्दांकित असं सुंदर नाव दिलं आणि तो मंच आज बऱ्याच नावारूपाला आलेला आहे. सगळीकडे त्याचं खूप कौतुक होत आहे. वेगवेगळे इथे उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये सुरुवातीला तर बरेच वर्ष कवितांचंच असं जमून म्हणजे जसं आता शिलाताईंनी अरेंज केलेलं आहे तसं एकत्र जमून काव्यवाचन व्हायचं. ते सुद्धा खूप महत्त्वाचं होतं कारण लातूरमध्ये असा महिलांचा साहित्यिक ग्रुप नव्हता असं मला वाटतंय की हां म्हणजे साहित्यिकांचा म्हणजे साहित्यिक आणि महिला म्हणजे कवयित्री कवी असे मिळून कवी कवयित्रींचा मिळून ग्रुप होता पण स्पेशल असा महिलांचा ग्रुप साहित्यिकांचा असा नव्हता. आणि ह्या ग्रुपमुळे मग यायला पण सगळ्यांना खूप छान वाटायला लागलं. वृषालीताई ॲक्टिव्ह मेंबर आहेत, नेहमीच हाजरी असते त्यांची पण. आणि हा मग बरेच वर्ष असं छान म्हणजे मला सगळेजण आतुरतेने वाट पाहायचे की कधी आता आपल्या येतोय, कधी आहे पुढचा कार्यक्रम काय आहे. पण त्यानंतर कोरोना आला आणि लॉकडाऊनमध्ये हा सगळा कार्यक्रम बंद झाला. बंद झाल्यानंतर मग तरी पण आता शेवटी साहित्यिक आणि कवयित्रीच आहेत त्या गप्प कशापासून ऑनलाईनचं म्हणजे खरंच ऑनलाईनचं सुरू केलं तेव्हा बऱ्याच जणींना ऑनलाईन कसं यायचं काय करायचं ॲप कसं हे पण माहीत नव्हतं. ते सांगून बऱ्याच वेळा अडथळे यायचे काय काय व्हायचं. तर अशा ह्याने मग तो ग्रुप आम्ही तयार केला आणि मग व्यवस्थित त्यावर मग अगदी सुरुवातीला कविता संमेलन आणि त्यानंतर मात्र तो फोपावला म्हणजे ते पुस्तकांवर बोलू काही हे नयनताईंच्या डोक्यातून आलं आणि मग पुस्तकावर चर्चा ऐकायला मिळायला लागली. तेव्हा खूप जण तिथे यायला लागले म्हणजे बाहेरून पण खूप जोडले गेले. पुणे मुंबई मला वाटतं काही प्रोग्रामला परदेशातून पण काही लोक जोडले गेलेले आहेत म्हणजे ह्या प्रोग्रामला. तर पुस्तकावर बोलू काही का बऱ्याच दिग्गजांच्या पुस्तकांवर इथे चर्चा झाली. तर तो जवळजवळ बरीचशी आहे. आता इथे सांगत बसले तर मी खरंच मला 1 तास लागेल सगळ्या पूर्ण सांगायला. तर पुस्तकांवर आमची चर्चा झाली आणि काही ऑफलाईन कार्यक्रमामध्ये पुस्तकाचे प्रकाशन पण झाले आमच्यापैकी काही जणांचे आणि आणखीनही नवीन नवीन पुस्तकांचे प्रकाशन होणार आहेत त्याच मंचावर. आणि त्यानंतर पुन्हा हा ग्रुप जो वाढत गेला आणि ह्या मंचावर बोलण्यासाठी किंवा आमच्या पुस्तकावर बोला म्हणून तिथे बुकिंग व्हायला लागलं. म्हणजे खरं सांगायचं तर मी शब्दांकित मंचाची असून माझ्याच पुस्तकाला बरेच वेळ लागला कारण आधी पाहुण्यांचं कौतुक करावं नंतर घरच्यांचं करावं. आता मी इथे सचिव आहे पण मग माझं पुस्तक थांबा आता पुढच्या वेळेस करू करता आम्हाला अशी रांग लागायची आणि पुस्तक इतकीच छान छान पुस्तकांवर सगळ्यांना घर बसून ऐकायला मिळायचं. त्यामुळे सगळे आम्हाला जोडले गेले आणि हा खूप मोठ्या प्रमाणात फोफावला गेला हा. आणि आताच एक कवितांचा पण इथे बाप आणि लेखीच्या कवितांचा पण कार्यक्रम झाला. म्हणजे आता आणखीन असे वेगवेगळे कार्यक्रम पण आम्ही मंचावर राबवतो. आणि महत्त्वाचं म्हणजे जेव्हा जेव्हा साहित्य संमेलनं असतील माझा स्वतःचा तर अनुभव आहे की तिथे जास्तीत जास्त जी कवयित्री असायच्या तर त्या आमच्या साहित्य मंचाच्याच असायच्या. शब्दांकित साहित्य मंच लातूरमधून तरी म्हणजे ज्या कवयित्री गेल्या त्या शब्दांकित साहित्य मंचाच्याच बाहेरचं कुणीतरी एखादं असायचं. आणि आता तर अशी ओळख झाली आहे की कवयित्री म्हणजे शब्दांकित साहित्य मंच आणि शब्दांकित साहित्य म्हणजेच कवयित्री ह्याच्या बाहेरचं खरंच कुणी नाही आहे. तर असं पूर्ण सगळेजण जोडलेले गेले आहेत. मंच आता खूप छान भरभराटीला आलेला आहे. त्याबद्दल मी शब्दांकित मंचाच्या सर्व सदस्यांना धन्यवाद देते. आणि आज आपण खरं तर खूप ख्यातनाम इथे योग शिक्षिका आलेल्या आहेत आणि त्यांनी खरोखरच म्हणजे त्यांचं वय बघितलं तर खरंच आपण त्यांच्याकडनं आदर्श घ्यावा. त्यांच्याबद्दल मला अशी फार नाही माहिती पण आता आपण जे ऐकलंय ते काही कमी नाही कारण तिथपर्यंत माणूस जे परदेशात पोहोचतं ते नक्कीच साधन असतं.
तर अशा ह्या पद्धतीने आमचा शब्दांकित म्हणजे आणखी पुढे पुढे जात आहे. आणि मला वाटतं कदाचित मॅडमचं ऐकून आणखीन योगाचे पण आमचे कदाचित होतील शब्दांकित मंचावर. आणि मला इथे संधी दिली त्याबद्दल आणि शिलाने इथे अरेंज केलं त्याबद्दल मी शिलाचे खूप मनापासून धन्यवाद मानते. शिलाताई कुलकर्णी खरं तर खूप महत्त्वाची भूमिका आज त्यांनी पार पाडली आहे. कारण आमचं नेहमीचं श्रावणसरी पावसाळी कवितांचं जे कवी संमेलन असतं त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली. कारण आम्ही यावर्षीपासून असं एक सत्र सुरू केलं की जसं आम्ही पूर्वी करत होतो तर प्रत्येक महिन्याच्या कार्यक्रमाची एकाने जबाबदारी घ्यायची आणि त्याने त्याचं आयोजन करायचं आणि बाकी जे मंचावरती मोठ्या कार्यक्रम होतील ते तर होणारच आहे. तर त्याचं सगळं औचित्य साधून शिलाताईंनी पुढाकार घेतला आणि त्यांनी सुरुवातीला आयोजनाची जबाबदारी स्वीकारली. त्यासाठी त्यांचं खूप खूप अभिनंदन, कौतुक. त्यासाठीच मी तो उभी राहिले बोलायला. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष निलिमाताई देशमुख खरं तर सातत्याने धडपडणाऱ्या आणि कुठल्याही कार्यक्रमामध्ये आपला थोडा तरी सहभाग असलाच पाहिजे असं एक त्यांचं तत्व आहे की कधी पण आपण काही विचारू त्या पटकन हो म्हणतात. नाही म्हणायचं होतं त्यांना बिलकुल माहीतच नाहीये. त्याच्यामुळं जेव्हा पाहिजे तेव्हा त्या लगेचच होकार देऊन कार्यक्रमामध्ये हातभार लावतात. चांगला सपोर्ट असतो त्यांचा. अशा आपल्याला आज लाभलेल्या अध्यक्ष आणि आपल्याला योग शिक्षिका लाभलेल्या आहेत. खरं तर याचं आत्ताच्या जीवनामध्ये इतकं महत्व आहे. आपण एवढं धावपळीचं जीवन जगतोय तर त्याच्यासाठीच जे काही महत्व आहे योग शिक्षिकेचं तर योगा म्हणणार नाही मी कारण योगा हा इंग्रजी अपभ्रंश येतो तर योगच शब्द बरोबर आहे. तर त्याच्यामुळे मला आज ज्या योग शिक्षिका इथं यांनी बोलवलेल्या आहेत आयोजकांनी त्यांचं सुद्धा यांचं सुद्धा खूप खूप स्वागत करते शब्दांकित साहित्य मंचाच्या वतीनं. आज अचानक जबाबदारी पेलणाऱ्या कारण आपल्याला सूत्रसंचालन करण्यासाठी सविताताई उपलब्ध झालेल्या होत्या अगोदर परंतु त्यांची काहीतरी अडचण आली अचानक आणि असं होतं बराच वेळा. पण शब्दांकितच्या सख्या इतक्या तत्पर आहेत की अचानक जरी कुठलीही जबाबदारी आली तर ते पेलून नेतात आणि त्यानुसार त्यांनी तहसील मॅडमनी लगेचच होकार दिला आणि त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली. उत्तम पद्धतीनं त्या पार पाडतातच हे माहीतच आहे. कारण शब्दांकितची कुठलीही जबाबदारी कुठलेही सदस्य हे पटकन स्वीकारतात आणि त्या पटकन त्या अंमलात आणतात व्यवस्थितपणे. तर त्याच्यामुळे यांच्याशिवाय मंचाचे कार्यक्रम यशस्वी होणं हे शक्य नाही. अनेक राज्यस्तरीय संमेलनांपर्यंत मंचाने अनेक कार्यक्रम यशस्वी केलेले आहेत आणि केवळ या महिलांच्या बळावर ते झालेलं आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. कारण बऱ्याच वेळा महिला म्हणजे काय तर फक्त कुजबुज करण्यासाठी एवढंच गणित मांडलं जातं पण त्या सगळ्याला छेद हा दिलेला आहे. जसं उषाताईंनी इथं सांगितलं की महिलांचा स्वतंत्र मंच खरं तर महिला आणि पुरुषांचा सुद्धा कुठला मंच अगोदर उपलब्ध नव्हता. खूप काळापूर्वी शब्दभंडार दर महिन्याला पेलणार आहेत. आपण सर्वांनी त्याचा आस्वाद घेण्यासाठी जरूर उपस्थित राहावं अशी विनंती करेन आणि थांबेन. मनपूर्वक साम काव्य प्रकारातले अष्टाक्षरी आहे. ठेवा धरणीचा सखे फुल जपून ठेविला. ठेवा धरणीचा सखे फुल जपून ठेविला. तिच्या सौभाग्याचा ठसा जन्मजन्मी राखी येला. तिच्या सौभाग्याचा ठसा जन्मजन्मी राखी येला. जन्मजन्मी राखी येला आठवणी साठवणी. जन्मजन्मी राखी येला आठवणी साठवणी. आले मोहरून धरा येई मनात दाटून. येई मनात दाटूनी आठवांचा गबहर. येई मनात दाटूनी आठवांचा गबहर. मखमली आयुष्याला नको लावू ग नजर. नको लावू ग नजर. नको लावू ग नजर. मन फुलत गोजिर डोलत अंगणी. तन आतुनी साजर. तन आतुनी साजर सृष्टी नटली जोमान. तन आतुनी साजर सृष्टी नटली जोमान. कुठे तरुला धामण झाले तृप्त अंतर्मन. झाले तृप्त धन्यवाद आठवणचा मुखमली आयुष्याला लावू नका नजर. लावू नका नजर. खरंच नजर लागू नये. यानंतर कशासाठी मॅडम श्रावणसरी. आल्या श्रावणसरी धरतीने घातला हिरवा शालो अंगावर.
आल्या श्रावणसरी धरतीने घातला हिरवा शालू अंगावरी आल्या श्रावणसरी. हिरवी झाली डोंगरदरी, हिरवी झाली डोंगरदरी आल्या श्रावणसरी आल्या श्रावणसरी. पक्ष्यांची घरटी पहा भिजली झाडावरी, पक्ष्यांची घरटी पहा भिजली झाडावरी. नद्या नाले भरली सारी, नद्या नाले भरली सारी आल्या श्रावणसरी आल्या श्रावणसरी. सण नागपंचमीचा घेऊन दारी, सण नागपंचमीचा घेऊन दारी. झोका गेला उंचावरी, झोका गेला उंचावरी आल्या श्रावणसरी आल्या श्रावणसरी. झिम्मा फुगडी खेळती बाया पोरी, झिम्मा फुगडी खेळती बाया पोरी. लेकी सुना आल्या माहेरी, लेकी सुना आल्या माहेरी आल्या श्रावणसरी आल्या श्रावणसरी. फेरा धरुणी या गाणी गाती सुंदरी, फेरा धरुणी या गाणी गाती सुंदरी. फुलली सुंदर फुलवारी मने हर्षली सारी, मने हर्षली सारी आल्या श्रावणसरी आल्या श्रावणसरी. श्रावण आणि पंचमी प्रत्येक श्रावण महिन्यातच येते म्हणून श्रावण महिना आणखीन प्रिय वाटतो सगळ्यांना, नाही का? यानंतर शीला मॅडम तुम्ही घ्या ना. घेऊ त्याच राहिल्या वाटतं आता. झालं ठीक आहे. मी बराच वेळा सूत्रसंचालनाचा भार अगदी उत्तमपणे पेलणाऱ्या तहसील मॅडमना विनंती करते की त्यांनी आपली रचना सादर आता करावी. मी याच्यामध्ये घेणार होते की श्रावणावर घेऊ का प्रेम कविता बाहेर कुठे सादर होत नाही. बायका आहेत म्हणून मी काय केलं, याच्यामध्ये सगळ्यांचं श्रावण श्रावण आहे तर त्यामध्ये एक प्रेम कविता मी आणलेली आहे. प्रेम कविता श्रावणात प्रेम असतो. नाही, श्रावणात प्रेम आहे परंतु प्रत्येकाला असं वाटते की हे माझ्या प्रेमाचं श्रावण आयुष्यात आहे. कुठला तरी छोटासा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी असतेच, नाही असं नाही. तर माझ्या कवितेचं शीर्षक आहे काजवा. नावाचं तुझ्या पहिलं अक्षर नकळत ऐकलं जरी पाहिलं ग, नावाचं तुझ्या पहिलं अक्षर नकळत ऐकलं जरी पाहिलं ग. का कोणास ठाऊक हृदय माझं जोर जोरात स्पंदते ग, आणि डोळ्यात दोनच अश्रू नकळत तरळतात. ही व्यथा आहे पुरुषाची, म्हणजे मी महिला आहे पण पुरुषाचं हे घेऊन मी व्यथा मांडलेली आहे. येतय हसू ओठावरही माझा विचार करून तुझा ग, येतय हसू ओठावरही माझ्या विचार करून तुझा ग. होत असेल तुलाही माझ्या नावाचं पहिलं अक्षर पाहून असंच कदाचित ग. मर्यादा तू पाळल्यास, मर्यादा तू पाळल्यास गेलीस सोडून मला तू ग. माझा प्रेम आहे सच्चा म्हणून मी काळजावर हात ठेवला ग, आणि तुला हसत हसत अलविदा केला ग. खुश आहेस ना तू, खुश आहेस ना तू, संसारात रमलीस ऐकून आनंद होतोय ग. ऐकलं काही त्रास झाला तुला मन माझं बेचैन होतंय. जात नाही स्मृतीतून तू कितीही प्रयत्न केला तरी ग, जात नाहीस स्मृतीतून तू कितीही प्रयत्न केला तरी ग. दिवस जातो कसा बसा पण सांजेला तुझ्या नावाचा काजवा जातो चमकूनच. बागेत कधी तुझ्या स्मृती उमलतात रातराणी बनून ग, बागेत कधी तुझ्या स्मृती उमलतात रातराणी बनून ग. निरभ्र आकाशात कधी लुकलुकतात चांदण्या बनून ग. उरलीस आयुष्यात माझ्या हातातून रातराणी चांदण्या काजवा बनून ग. का वाटते मलाही ठेवली असतील तूही कुठेतरी हृदयात तुझ्या चंद्र बनून ग. होतय मन बेचैन इतकं कधी कधी मग मीच घेतो स्वतःला सावरून ग. होतय मन बेचैन इतकं कधी कधी मग मीच घेतो स्वतःला सावरून ग. अनुभूतीच्या विश्वात रमतय मी आहेस तू माझ्या जवळच असं समजून. वाटतंय आता मला जीवन जगणं थोडं थोडं जमलंय ग, वाटतंय आता मला जीवन जगणं थोडं थोडं जमलंय ग. कारण मी आता अनुभूतीच्या विश्वात रमलोय ग. झलक तुझी एकच पाहण्यासाठी मन माझं तरसतंय ग, झलक तुझी एकच पाहण्यासाठी मन माझं तरसतंय ग. खंत एकच सतत चलते मनाला ती सांगायची राहिली ग. संग तुझ्या खळखळून हसायचं आणि डसडसून रडायचं राहिलंय ग. येशील का, येशील का, काहीही करू स्वप्नातच अनुभूतीच्या विश्वातच रमून ग. नसेल कुणाला कळत माझं तुझ्यावरचं अमर प्रेम ग. कळतंय त्यांनाच ज्यांचं जळतंय त्यांनाच ग. वाटलं मलाही आपण ही मस्त जगावं, जीवनाचा आनंद लुटावं ग. करतोय प्रयत्न जगण्याचा जसं जमतंय तसं ग. पण तो काजवा, काजवा साला तो जातो चमकूनच ग. वाटतंय आता जणू सवय झालीये मला काजव्याचीच ग. काजवा नाही चमकला एखाद्या दिवशी तर जीव कासावीस होतो ग. हृदयात ऋतून बसलाय काजवा जणू आता काजव्याशीच प्रेम झाले ग. कधी कधी एकांतात रडतो अश्रूंना वाट करून मोकळी ग.
माहीत आहे मलाही भरणार नाही मोकळी. का कोणास ठाऊक वाटतंय मला, जगलीस ना तू पण माझ्यासाठी 2 अश्रू घेऊन ग. खात्री आहे मला ठेवली असतील तूही शिंपल्यात 2 मोती जतून ग. शिंपल्यात 2 मोती पेक्षा राजवाडे आणि माझ्या सर्व शब्दांची साहित्य मंचाच्या भगिनी आणि मांडणी महिला मंडळाच्या भगिनी. आत्ताच आपण श्रावण सर किंवा पावसावर वेगवेगळ्या कविता ऐकल्या. आता शिलाताईला कोल्हापूरला जायचंय. तर आजचा दिवस खरंच आपल्या दृष्टीने खूप भाग्याचा आहे. कारण पंढरीला प्रस्थान करण्यासाठी आजच माऊली आळंदीहून निघालेली. पंढरपूरला आज आता म्हणजे निघाली, ती पोहोचेल म्हणजे रस्त्यात आहे, तर निघाली आहे. म्हणजे आपल्या दृष्टीने हा भाग्याचा दिवस आहे. तर सहजच माझ्या आता सगळ्यांनी श्रावणावर कविता केल्या, खूप छान झाल्या, त्यावर मी काही जास्त आता बोलत नाही. पण सकाळी सहज माझ्या मनात विचार आला की आपल्या घरी जर कुणी येणार असेल तर आपण किती सर्वराई करतो. हे करायचं ते, आज छोटा मोठा कार्यक्रम आहे तरी सकाळपासून हे करायचंय ते करायचंय असं किती आपण हे करतो. आपलं जर मूल घरी येणार असेल तर आपल्याला अधिकच आनंद होतो. आपल्या आनंदाला पारावर राहत नाही. काय करून काय होतं, अशी ती चैतन्य मूर्ती आपल्या मनात सतत खळखळून हसत राहते. अशी चैतन्य मूर्ती कोण, तर वारीच्या उत्सवाला देखील या मायेची प्रेमाची झालर असते. वर्षभर आपापल्या कामात रममाण होऊन शेतीच्या घराच्या रामरागाडात वर्षभर राहून शेवटी वारकरी हा पंढरीला जाण्यासाठी निघतो. तर पंढरीला तो याच मायेच्या आणि प्रेमाच्या ओढीने निघतो. पालखीच्या प्रत्येक मुक्कामावर आपण काय म्हणतो की चालत चालत जे जातात पंढरीची वारी करतात, ते पालखीच्या प्रत्येक मुक्कामावर या ना त्या रूपाने पांडुरंग असतो, नक्कीच असतो. त्याच्याशिवाय तिथपर्यंत वारकरी पोहोचतच नाही. मग ही व्यवस्था पाहण्यासाठी विठ्ठल जर वारकऱ्यांसोबत आहे तर मग पंढरपूरला कोण आहे. आपण नेहमीच रखुमाईला काय म्हणतो की रुसलेली रखुमाई. मग पण हा वारकऱ्यांच्या सेवेत जर पांडुरंग आहे तर तिथं कोण आहे, तर तिथं ती रखुमाई आहे. तिथे वारकऱ्याच्या स्वागताची तयारी चालू आहे. साक्षात आदिमाईच्या अंगणामध्ये हा प्रेम सोहळा हा रंगणार आहे, हा होणार आहे. तर ती आपल्या घरी जर ते लेकरू येणार आहे तर त्या आदिमाईच्या जीवाला तरी कशी चैन पडेल, पडणारच नाहीये ना. म्हणून रखुमाईची ओढ ही प्रेम सदा या जगापासून अलिप्त राहिली. पण मला असं वाटतं की सेवेला जर विठ्ठल जात असेल तर तिथं नक्कीच रखुमाई स्वागतासाठी असते. तर मी माझं अध्यक्षीय समारोहाची याच वारीवर कविता करणार आहे. कवितेचं शीर्षक आहे रखुमाई. रखुमाई आता खरं तर श्रावणाचं आहे पण सगळ्यांनी श्रावण सरीवर बोलल्यात. मला आज असं उगाच सकाळी वाटलं की आपली माऊली निघाली आहे तिथून पंढरीच्या दर्शनाला, आपणही त्याच्यावर मी सकाळी केली ही कविता. माझ्या कवितेचं रचनेचं शीर्षक आहे रखुमाई. विठ्ठलाच्या भेटीसाठी आज लोटला सागर, विठ्ठलाच्या भेटीसाठी आज लोटला सागर. आनंदाली रखुमाई म्हणे सारी आली तर लेकर, आनंदाली रखुमाई म्हणे सारी आली तर लेकर. रगबग पहातीची साऱ्या राऊळात दिसे, रगबग पहातीची साऱ्या राऊळात दिसे. जशी जशी पुढे येई वारी माय अधीर होत असे, जशी जशी पुढे येई वारी माय अधीर होत असे. अंगणात घाली सोय, अंगणात घाली सोय, चंद्रभागेचा तुसडा, चंद्रभागेचा तुसडा. भक्तिभावाची तोरणे सजल्या माहेरच्या वाटा, भक्तिभावाची तोरणे सजल्या माहेरच्या वाटा. दिसे दूरवरी पुन्हा धावा करी वार करी, जसे दिसे दूरवरी पुन्हा धावा करी वार करी. तशी मूर्ती ही सगुण निर्गुणाची असे खरी, तशी मूर्ती ही सगुण निर्गुणाची असे खरी. काय वर्णावी आर्तता वारी महाद्वारी आली, काय वर्णावी आर्तता वारी महाद्वारी आली. रूप सावळे पाहण्या सारी विठूमय झाली, रूप सावळे पाहण्या सारी विठूमय झाली. इथे गाभारी सावळा कुसे रुक्मिणी मातेस, इथे गाभारी सावळा कुसे रुक्मिणी मातेस. पाणी तुझ्या कागद डोळा लेकरे आली तर भेटी, आलीय भेटीस. पाणी तुझ्या कागद डोळा लेकरे आली तर भेटीस. बोले विठूची पुण्याई वात्सल्य डोळा भरून आले, बोले विठूची पुण्याई वात्सल्य डोळ्या भरून आले. लेकर येता वर्षाकाठी घर राऊळाचे झाले, लेकर येते वर्षाकाठी घर राऊळाचे झाले. जग म्हणे सकळ रखुमाई रुसलीस, जग म्हणे सकळ रखुमाई रुसलीस. परी अंतरी केवळ ममताच असे बोल,
परी अंतरी केवळ ममताचं असे मन चालला 28 युगे घोष विठू माऊलीचा चालला 28 युगे घोष विठू माऊलीचा वामांगी उभी राही संगे होऊनी सरा वात्सल्याचा वामांगी उभी राही संगे होऊनी सरा वात्सल्याचा जय जय राम कृष्ण हरी. जय भक्तांसाठी विठ्ठल की विठ्ठलासाठी भक्त मनाला प्रश्न पडलेला आहे. खूप सुंदर असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. आषाढानंतरच श्रावण येतोय बहुतेक. मग ते थोडंसं गायलेलं होती कुठली गायली होती ती परिपूर्ण केलेली आहे. खूप सुंदर. एक 4 ओळी भह बोरकरांच्या सरीवर सरी आल्या ग अंबर अंबर वारा ग गोपी दुधाच्या धारा ग दुधात गोकुळ जाय बडून अजून आहे कृष्ण धडून. ही ओळ लक्षात घ्या सगळेजण. मी तू पण सारे विसरून आपण ही जाऊ मिसळून सरीवर सरी आल्या ग दुधात न्हाऊन. कुप्याची शिकवण या कवितेतून एक कुप्याची शिकवण आलेली आहे. श्रावण सरी जशा एकमेकात मिसळतात तोच आज इथे आपण संदेश देणार आहोत आणि घेणार पण आहोत. आणि हे संदेश आपण घेऊन जाणार आहोत यात मुळीच शंका नाही. ज्या हेतूने हे संमेलनाचे आयोजन केले गेले आजचे संमेलन हे तू मी विसरून श्रावण सरीप्रमाणे एकमेकामध्ये आपण सगळे मिसळून जाऊया आणि या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आपण साध्य झाले असं सगळ्यांच्या वतीने समजून मी रजा घेते आणि जाता जाता शीला मॅडमला विनंती करते की कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन बोलायचं मॅडम. नाही म्हणजे मला काही टेन्शन आलं नाही. आधी वाटलं काय बोलायचं खूप पास केलं राणी कुलकर्णी आपल्या कविता ऐकायला आलेल्या आहेत. त्या आपल्या कवी संमेलन ऐकून काहीतरी बोलण्यासाठी उत्सुक झालेल्या आहेत. त्यांनी आपलं मत मांडावं. श्री रामललाचं दर्शन घेऊन या कार्यक्रमाच्या मला तुम्ही आयोजकांनी मला इथं बोलवलं मला बहुमान म्हणून माझ्या सगळ्या सख्यांचं मी धन्यवाद आणि आभार प्रकट करतो. आपण एकदा म्हणूयात माझं झाले करो योग तुम्ही ग्रहो निरोग म्हणा. करो योग करो योग करो योग वंदे